नरेश मस्केंची टीका। ठाकरेंच्या शिवसेनेकडून मीनाताईंच्या पुतळ्याची डागडुजी सुरू। सीसीटीव्ही बसवण्यासोबत सुशोभीकरण करण्यात येणार। काल पुतळ्यावर रंग टाकल्याच्या घटनेनंतर खबरदारी म्हणून ताडपत्री सुद्धा लावली। मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्या आरोपीला 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। आरोपी ठाकरेंच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ। दोन्ही भावांच्या संपत्तीच्या वादात ठाकरे हस्तक्षेप करतायत, आरोपीचा जबाब, सूत्रांची माहिती। दक्षिण सोलापूरमध्ये मुसळधार पावसामुळे शेतकरी हवालदिल। हातातोंडाशी आलेलं खरीप पीक पूर्णपणे पाण्याखाली। उडीद, तूर, सोयाबीन, मूग पिकामध्ये गुडघाभर पाणी साचलं। राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत। देवाभाऊंनी शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावं। शिवरायांनी दुष्काळानंतरच्या पावसात सोन्याचा नांगर केला, त्याचा बोध घ्यावा, शरद पवारांचा फडणवीसांना सल्ला। राज्यातील 30 जिल्ह्यांमध्ये 17 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान। नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक फटका। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकार तातडीनं मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। नांदडी मठात परत आणण्यासाठी उच्चस्तरीय कमिटीकडे अर्ज दाखल। राज्य सरकार, नांदडी मठ आणि वनताराकडनं संयुक्त अर्ज। जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्याचे दर 1000 तर चांदीचे दर 3000 घसरले। विना जीएसटी सोनं खरेदी करताना प्रतितोळा 1,10,000 रुपये मोजावे लागतील। पुण्यामध्ये मुसळधार पाऊस। पावसामुळे सकाळ नगर परिसरात रस्त्यावर पाणीच पाणी साचल्यामुळे बाणे रस्त्यावरची वाहतूक ठप्प।